साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरदार, झाला सफळ व्यापार. प्रस्तुत अभंग. जगद्गुरु संत श्रेष्ठ की ज्यांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झालेले आहेत, ज्याने आपलं आयुष्य जगत असताना परमार्थ कसा करावा हे जड जीवांना शिकवलं. सहज जाता जाता परमार्थ ही गोष्ट फार मोठी अवघड आहे नाही, तर ती किती सोपे आहे हे ज्याने आपल्या आचरणातून शिकवलं. तसा जर विचार केला तर सर्व विषय तुकाराम महाराजांच्या म्हणजे एकही विषय असा त्यांच्या लेखणीतून राहिला नाही, असे सगळे विषय. आणि त्यांचं आचरण करून बरं का, सांगायला सोपं येतं, सांगणारे भरपूर आहेत, आता तरी काय पेव फुटला आहे थोडा, पण करणे करता टीर कापे असं त्याचं त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर. बोलायला सोपं वाटतं, पण करायचं म्हटलं तर ते अवघड आहे. आणि ते करायसाठी आम्ही आलो हे त्यांचंच काय आहे, त्यांच्याच अभंगातून जर सांगायचं झालं तर, आम्ही वैकुंठ वासी ते असे म्हणतात की बोलून गेले कोण ऋषी. पूर्वीच्या काळामध्ये फार मोठी तपश्चर्या केली, पण आचरण करायचा अधिकार म्हणण्यापेक्षा आचरण मी करून दाखवलं असं त्यांना म्हणायचं. म्हणजे किती त्यांच्या आचरणाचं मोठेपण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आत्मविश्वासाने किती सांगतात बघा, ते बोलून गेले, आचरण मात्र आम्ही करतो. म्हणजे त्या पद्धतीने कसं वागायला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणून त्यांचा गाथाला पंचमवेद म्हणतात. पंचमवेद म्हणण्याचं बी कारण असं आहे, त्यांनी वेदांचा तो अर्थ आम्हासी ठावा एराने व्हावा. म्हणजे वेदाचं नवे वेदांचं ते वेदामध्ये 2 वाक्य आहेत, महावाक्य आणि अवांतर वाक्य. त्या महावाक्याचं तंतोतंत असं भाषांतर तुकोबांच्या अभंगात आपल्याला मिळतं. 4 वेद आहेत, प्रत्येकाची महावाक्ये वेगळी वेगळी आहेत. आणि त्या 4ही महावाक्यांचं एकत्रपणे एका गाथ्यामध्ये आहे. 4ही महावाक्य असलं, 4ही महावाक्याची कसं आहे बघा, ते 4ही महावाक्यांचे म्हणजे 4 वेदांच्या 4ही महावाक्य कशी आहेत. पहिलं महावाक्य ऋग्वेदाचं महावाक्य आहे, प्रज्ञानाम ब्रह्म. ऋग्वेद आहे. यजुर्वेद काय, यजुर्वेदाचं वाक्य काय आहे, यजुर्वेद अहम ब्रह्मास्मी. अथर्ववेदाचं महावाक्य काय आहे, अयम आत्मा ब्रह्म. आणि सामवेदाचं महावाक्य काय, तत्त्वमसि. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म किंवा तत्त्वमसि 4 महावाक्य आहेत. एवढीच महत्त्वाची आहेत संपूर्ण या वेदामध्ये. जर कुठलं महत्त्वाचं म्हणजे जर वेदांत म्हणशीला तुम्ही किंवा त्या वेदांताचं सार म्हणशीला किंवा कुठला आपल्याला घ्यायला पाहिजे सोपं जाता जाता एखादी गोष्ट केली त्याला वर्म म्हणतो आपण, त्याचे वर्म आहे ती 4 महावाक्य आहेत. बाकी सगळे अवांतर वाक्य आहेत. म्हणजे देव कसा आहे हे सांगणं याला अवांतर वाक्य म्हणतात. देव कसा आहे, संसार कसा आहे वगैरे वगैरे. सच्चिद आनंद रूपाचा देव आहे किंवा असं जे सांगणं आहे भरपूर सांगितलेलं आहे त्या वेदामध्ये. तर ते सांगणं याचा अर्थ ते अवांतर वाक्यामधून सांगितलेलं आहे. पण जीव ब्रह्माचं जे ऐक्य आहे, जीव आणि ब्रह्म याद्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा दुजाभाव नाही किंवा द्वैत नाही, हे जे सांगणं आहे हे 4 महावाक्यातूनच सांगितलं. आणि म्हणून त्याचं त्याला सार म्हणतात. त्या वेदाचं एक महावाक्य असं महावाक्य महाराजांनी काय केलेलं आहे, एकत्र आपल्या गाथ्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगतो जाता सुरुवातीला की पहिला आपण काय म्हटलं, ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानाम ब्रह्म. प्रज्ञानाम ब्रह्म महाराजांनी कुठं सांगितलं, तुका म्हणे कैसी किव कोटेजी म्हणा.
दुसरं महावाक्य आहे कोणतं? अयम आत्मा ब्रह्म म्हणा, म्हणजे माझा आत्मा कसा आहे? ब्रह्मरूप आहे. हां, कोणतं? अयम आत्मा ब्रह्म म्हणजे मी तो स्वयं परब्रह्म. हां, मी तो स्वयं परब्रह्म. हां, ते तुकाराम महाराजांनी एका वाक्यामध्ये म्हणजे अलीकडच्या ह्याच्यामध्ये सांगितलं. आणि तिसरं महावाक्य आहे काय? अहम ब्रह्मास्मी. ते तुम्ही म्हणता ते मी तो वासुदेव तत्वता, मी तो सामवेद आहे, चौथा वेद आहे. सामवेदाचं महावाक्य आहे तत्त्वमसि. हे गुरुकडून म्हणजे गुरु शिष्यांच्या संबंधातलं महावाक्य आहे. तत्त्वमसि म्हणजे तेच तू आहेस, ते तू आहेस असं म्हटलेलं आहे. की जे ते म्हणजे वाच्यार्थाने विचार केला तर ते ईश्वर आणि तू म्हणजे जीव. ईश्वर चैतन्य तेच जीव चैतन्य, ते तू आहेस. याचा अर्थ जर विचार म्हणजे आपल्याला जर वाच्यार्थाचा अर्थ घ्यायला लागलं तर ते काय होतं, अडचण येते की मी जीव असताना मी ईश्वर कसा असेल, अशी शंका निर्माण होईल. आणि शंका निर्माण होते मग ज्या ठिकाणी त्याचा अर्थ लागत नाही, ज्या वाक्याचा महावाक्याचा असेल किंवा साधे याचा अवांतर वाक्याचा असेल, जर आपल्याला ते जुळत नसेल तर काय शास्त्रानं सांगितले की वाच्यार्थ न घेता काय घ्यावा लागतो? लक्षार्थ घ्यावा लागतो. आणि त्यामुळे जर लक्षार्थ घेणं गरजेचं. लक्षार्थ घ्यायचा कसा? तर ते तू आहेस म्हणजे ते ईश्वर नसताना काय आहे? ते म्हणजे ब्रह्मचैतन्य आहे. आणि इकडं जीवचैतन्य न घेता काय घ्यायचं आहे? आत्मचैतन्य घ्यायचा, म्हणजे आत्मा घ्यायचा. म्हणजे आत्मा हाच कसा आहे? ब्रह्मरूप आहे. आत्मा हाच ब्रह्मरूप आहे असं जर घेतलं तर आत्मा आणि जसं आत्म्याला जन्म मरण नाही तसं ब्रह्मालाही जन्म मरण नाही. म्हणजे त्यांची जी दोघांची लक्षणं आहेत, हां, सच्चित आनंदरूप म्हणा, अनेक लक्षणं आहेत. त्यामध्ये अनेक लक्षणापेक्षा लक्षणं विरहित आहेत. हां, जे ब्रह्म आहे ते लक्षण आहे का लक्षणं विरहित आहेत? किती बी लक्षणं केली हां तरी शास्त्र असं म्हणतं की अनुमानेना श्रुती नेते म्हणते घेऊन. आणि असा असणारा तो एक ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म दुसरं तिसरं करून नसून कोण? मीच आहे. असा ज्याच्या बुद्धीचा भाव होईल, हां, त्याचा बुद्धीचा जर भाव झाला तर ते महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतो. म्हणून सांगित होतो मी काय तर पंचम वेद का म्हणतात गाथ्याला? हां, नाही तिथं 4 वेद आहे. इथं तुकारामाची गाथा एकच आहे. 4 वेदांचं एकत्रीकरण तुकाराम महाराजांनी आपल्या एकत्र बसवलेलं आहे. आता त्यामध्ये ते सांगायचं राहिलं कुठलं की तत्त्वमसि म्हणजे ते तू आहेस. महाराजांनी कुठं सांगितलं तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं. त्यामध्ये कसं अमराहा तुम्हीच विचार करून बघा की तुम्हीच अमर आहात. याचा जर विचार केला तर विचारांती असं तुम्हाला समजेल की तुम्हीच ब्रह्म आहे. म्हणजे तत्त्वमसीचा बोध करतात. किंवा त्याच्यापेक्षाही महाराजांनी सांगितलं, साखरे महाराज सांगतात की हे जरा मोठंच आहे. तत्त्वमसी म्हणजे महावाक्य जरा मोठंच आहे. जेवढं लहान असेल तेवढं तिला काय असते, व्याप्ती जास्त असते. सूक्ष्माला व्याप्ती जास्त असते. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा एके ठिकाणी काय म्हटलं, तेच तू म्हटलेलं. म्हणजे तेचे तू म्हणण्यामध्ये ते महावाक्य सुद्धा मोठं होईल. पण तुकाराम महाराजांनी तेचे तू म्हणून एक म्हणजे संकोचित शब्द घालून व्यापक त्याचे व्यापकाचा अनुभव घ्यायला. म्हणजे मीच ब्रह्म आहे
म्हणजे अरे तू तू तेची तू आहेस, तेची तू म्हणजे जे ब्रह्म आहे, म्हणजे अखंड निर्विकार असणारं सच्चिदानंद असणारं जे ब्रह्म आहे ते दुसरं तिसरं कोण नसून तूच आहेस, असा बोध देणारे आमचे तुकोबाराय आहेत. आणि म्हणून त्यांना पंचम वेद म्हटले बरं का. अनेक त्यांची विशेषणं देता येतील तुकाराम महाराजांना, आणि जेवढी विशेषणं येतील तेवढी विशेषणं कमी पडतील. कारण तुकाराम महाराजसुद्धा स्वतः कसं आहे, जसं ब्रह्म निर्विशेष आहे तसं आमचे महाराजसुद्धा कोणतेही विशेषण अंगारा न लावून घेणारे असे आहेत बरं का. किती म्हणशीला तेवढं रात्रभर जरी त्यांच्याबद्दल बरेच जशी देवाची नावं हजार आहेत तशी तुकोबांची आहेत. तेवढी म्हटली तरी आणि काय होईल, आणि अपुरंच राहील महाराज, कमीच पडेल. म्हणजे किती जन्म जरी झाला आणि किती जन्मात जरी त्यांचं गायन केलं तरी महाराजांचं गायन होणार नाही. सांगतो मी, महाराजांचं गायन होणार नाही, महाराजांचं वर्णन होणार नाही. कारण ब्रह्मच आहेत ते. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासे आले, चरणी मस्तक ठेविले. शेवटी त्यांच्या पायावरती मस्तक ठेवणे हेच भले. त्याच्यापेक्षा काय नाही. आणि म्हणून त्याने या गाथ्यामध्ये दिलेला जो अभंग आहे त्या अभंग आम्ही सेवेकरता घेतलेला आहे. अभंग मी सोडवितो म्हणणारा तुकाराम महाराजांचं अभंग मी सोडवितो किंवा मी सोडविला असं जर कोण म्हणत असेल तर ते निव्वळ स्वांग आहे महाराज. नाही सुटत महाराज. तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे ज्या वेळा त्या तुकाराम महाराज ज्या स्थितीत होते, त्या अभंग लिहिला त्या स्थितीत होते, त्या स्थितीत जर आम्ही गेलो तर कदाचित म्हणतोय कारण तेवढी ती भावना पाहिजे. त्या स्थितीत नुसतं गेलं तर जेवढी महाराजांची भावना आहे किंवा जेवढे महाराज त्या संपूर्ण विषयाला जाणतात किंवा जसे ब्रह्माला जाणतात तेवढी कुवत यायला नको काय. आणि तेवढी कुवत आल्याशिवाय त्या अभंग सुटणं कठीण आहे. पण आम्ही सुटत नाही म्हणून गप बसून चालणार आहे काय. काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि काहीतरी केलं तर ते काय करतील म्हणून ते गावणार नाही म्हणून सोडून देऊन चालत नाही. म्हणून त्यासाठी एक भक्तीचं लक्षण सांगितलंय, भावाचं लक्षण सांगितलंय की त्यातलं ते वर्म आहे महाराज. वर्म आहे ना, वर्म कर्मातलंही वर्म आहे, उपासनेतलं वर्म आहे आणि ज्ञानातलंही वर्म आहे. वर्म जर चुकलं तर चुकले या वर्म असं होतं. तर कर्मातलं सुद्धा वर्म आहे महाराज. काय कर्मातलं वर्म आहे की फळाची अपेक्षा आणि म्हणजे फलत्याग, फळाची अपेक्षा न करता, मला प्रमाण आठवणं नाही, फळाची अपेक्षा न करता जे कर्म करतात त्याला त्या कर्मातलं वर्म म्हणतात. किंवा ते कुठलीही इच्छा प्रगट न करता कुठलाही काम मनात न ठेवता. तुका म्हणे वर्म दावू लोका, असं पुढचं आहे. तुका म्हणे वर्म, बघा कुणाला गावते, तुका म्हणे वर्म दावू लोका, त्याच्या अगोदरचा एक तुकडा आहे. हे असं वर्म आहे. कुठलं वर्म आहे? भक्तीचं वर्म आहे. चला, काही वेळा होते पाप जास्त झाले की विसरते. पाप पुण्यातनंच आम्ही हे सांगतोय, दोष आहेत. आणि दोष सर्वांनी कबूल केलं तर देव मिळेल म्हणून कबूल करायचं, बरोबर आहे. नाहीतर मी शाणा म्हटलं तर देव लांब जाणार, मी शाणा म्हटलं की देव जरा लांब जाते, जोगेवाडी सोडून जाईल. त्याच्यापेक्षा मला जरा काहीतरी कुठंतरी चुकलेलं आहे माझं असं म्हटलं तर जरा जवळ येईल म्हणून म्हटलं माणूस काय ते का जाणार नाही लांब जोगेवाडी सोडा, कारण आम्ही आता कबूल केले. तसं दुसरं वर्म आहे भक्तीतलं वर्म. आम्ही काय म्हणतो अभंग भक्तीतल्या वर्माचा कोणता? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आणि आम्ही काय करतो? भक्ती करतो, सगळं देवाजवळ जाऊन बसतो, तास भरतो, वाचन करतो, पण मत्सर केल्याशिवाय राहत नाही. ते वर्म चुकतो. वर्म चुकलं की काय होतं ते मला सांगितलं तुम्ही. ते आणि परत मग जन्माला यावं लागतं, मग मरावं लागतं. आणि चुकलं वर्म की आणि जन्माला यावं लागतं. ते ह्याच्यासारखं तुम्हाला माहिती आहे ते भिंत राट गाडगं म्हणा, किंवा त्या भिंतीला ते खाज उठल्याला निघाला आंधळा, फिरत दरवाजावर याला खाज सुटली. तशी ही खाज आहे. आणि खाज सुटली की मग दरवाजा निघून जातो. मग म्हणजे विषयात आम्ही गुरपडतो, आणि एकदा विषयात गुरपटले की दरवाजा निघून जातो, आणि एरे माझ्या परत आणि जावं लागतं, परत फेरा पडतो. मग 84 लक्षयोनी वगैरे काय असतं ते परत भोगावं लागतं, आणि मग भोगून इकडे यावं लागतं. तिथं आले की आणि तिथं तसंच होतं. म्हणून ते वर्म आहे, ते दरवाजा आहे तो वर्म आहे महाराज. आणि म्हणून वर्म चुकायचं नाही. तसंच ज्ञानाचं बी वर्म आहे महाराज, ज्ञानी लोकांचं सुद्धा वर्म आहे. ते जरासं इकडे तिकडे करून आता मी सांगणार आहे तुम्हाला, पण ते वर्म आहे.
वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती निवृत्ती झाली जनन दिशेत येते. मी माझे हरपले ठाईची येतिजात येते, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. एवढं काय म्हणते आहे, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी ते. बरोबर आहे बापू. तर ते वर्म आहे. आणि ते वर्म कोणतं आहे, देवावरती दृढ भाव ठेवावा. म्हणजे थोडी भक्ती सांगितली म्हणून मी इकडलं तिकडलं म्हटलं. ज्ञानाचंच वर्म आहे ते वास्तविक, पण दृढ धरावा भाव. हां काय म्हटलंय, जाणीव नागवण. आता जाणीव म्हणजे ज्ञान, हां म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती, ही नागवण आहे. आता इथं जरी नागवण असली तरी कोणती जाणीव आहे, तर अहम ब्रह्मास्मी त्याकारक बुद्धी व्हायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी म्हणणं म्हणजे मीच देव आहे असं म्हणणं हे ज्ञान आहे वास्तविक. हां मी ब्रह्मा आहे म्हणणं हे ज्ञान आहे ना. पण ही सुद्धा काय जाणीव नागवण आहे. हां म्हणजे मी ब्रह्मा आहे असं जर आम्ही म्हणायला लागलो तर तो थोडा अहंकार शिल्लक राहतो. ते साखरे महाराज म्हणतात की हा मायेचा शेवटचा फटका आहे, शेवटचा फटका. हां हे मायेचा फटका दिल्याशिवाय राहत नाही. कोणता फटका, तर मी ब्रह्मा आहे. बरोबर आहे, तू मी ब्रह्मा आहे. ते गाडीवान निघाला होता आणि एक वाटेन निघालेला होता साधू पुरुष. हां दररोज देवळात जायचा, मग घरी यायचा, जेवायचा, जायचा. मग दुपारची वेळ होती, निघाल्यानंतर रस्त्यानं जात असताना तिकडून एक गाडीवान येत होता. मग हेनं ते खडाव घातलेल्या होत्या, पेहरावा घेतला होता, वारकरी ड्रेस म्हणा असं सगळं घातलेलं होतं, धोतर वगैरे होतं, फेटा होता. म्हणजे बघताच खेणी काय म्हणायला पाहिजे, हा संत आहे, हा देवच आहे असं म्हणायला पाहिजे. पण ते जाता काय म्हणत होता, त्याला अनुभूती आलेली होती, पण कोणती अजून शिल्लक होतं त्याचं. हां थोडासा अहम ब्रह्मास्मी म्हणत होता. अहम ब्रह्मास्मी मागाचं महावाक्यातलं. हां म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मा आहे असं म्हणूया आपण. मी ब्रह्मा आहे म्हणून मोठ्याने निघाला म्हटलं. तर तिकडून एक गाडीवान येत होता. गाडीवान म्हणजे 2 बैल आहेत, गाडी आहे. आणि तो गाडीवान होता. तो काय म्हणत होता, मोठ्या वरडून सांगत होता. काय सांगत होता, अरे बाजूला हो. हां बाजूला हो म्हणत होता. हां तर ते ऐकायला नाही, ते आपल्या नादातच अहम ब्रह्मास्मी ते भूत संचार आहे ना. हां तसं ते संचार झाला होता. ते निघाला होता. आणि निघाल्यानंतर त्या गाडीवानानंच काय केलं, गाडी थांबवली आणि मग त्याला जाऊ दिला. अहो महाराज म्हणाला आले, मी गाडी निघालो, तुम्ही गाडी खाली गावशीला, हां म्हणून गाडी थांबवलेली आहे. मग काय झालं तुला म्हटलं, हां मी आहे की नाही, मी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे म्हणाला. हां तुला त्यातलं काय कळलं म्हटलं, तू नुसती बैल घेणे जा, अवताला जा, नाहीतर नांगरट करायचा, नाहीतर गाडी हाकायचा. पण मी कोण आहे, मी देव आहे, मी वासुदेव तत्वाचा असं ते म्हणायला. बरं काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी गाडीवर म्हटला माझा खोडामा करायचा करे, याचं जरा उतरायला लागते. मग परत गाडीवर हे त्याला टायमिंग माहिती नाही, परत गाडी घेऊन आला आणि हे इकडे अहम ब्रह्मास्मी म्हणायला आला. येता ते म्हणाला मी गाडीवान हो. ते म्हणते अहम ब्रह्मास्मी आणि त्याचा मोठा आवाज मी गाडीवान हो, हे त्याचं लक्ष लागणं. हां तिकडे त्या अहम ब्रह्मास्मीकडे लक्ष लागणं. हो मग ते म्हणाला गाडीवानाला आता हेनं थांबविलं. तू म्हणाला थांब, का थांब, अरे तू गाडीवान आहेस, गाडीवान म्हणायचं तुला काय गरज आहे का, तुला काय गरज आहे, तू गाडी पुढं आहे, बैल पुढे आहेत आणि मी गाडीवान कशाला मोठ्या लोकांना त्रास करायलास, मग तू का त्रास करायलास म्हटलास, तू अहम ब्रह्मास्मी सांगायची गरज आहे काय. ही सुद्धा तुझी वृत्ती काय झाला पाहिजे, निघून जायला पाहिजे. मी अहम ब्रह्मास्मी सुद्धा निघून घ्यायला पाहिजे. हे एक वर्म आहे. हां म्हणजे शेवटचा अहंकार, शेवटचा फटका सांगितला ना, तसा तो फटका आहे, हे सुद्धा जायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी होणं हे फार कठीण आहे महाराज. तुमचा आमचा जर विचार केला तर फार कठीण आहे. पण तो झाला तरी सुद्धा त्याला गाडीवानाने शिकवलं. मग आम्हाला किती जणांनी शिकवायला पाहिजे बघा, हा मोठा विषय असं. आपल्याला वाटतंय मला 4 अभंग पाठ झाले की काय झालं की मला कोणतरी महाराज म्हणावं, माझ्या सगळ्यांनी पाया पडावं. हां पण माऊली म्हणते की सत्काराची के गोटी के आदरा देईल बेटी, मरण्याची साठी नमस्कारिता. हां म्हणजे कोणतरी पाया पडायला आलं तर मरणाहून मोठं वाटायला पाहिजे की मी पाया पडायला लायकीच आहे काय. हां लोक पाया पडायला तयार आहेत बापू, होय ना. तर आपलं तेवढं पाय पवित्र आहेत काय याचा विचार कोणी जास्त पाया पडणाऱ्यानं करायचा नाही. पाया पडणाऱ्यानं मात्र सगळ्यांच्या त्या दंडवती महाराजांसारखं पडायचंच. हां त्याला भाव म्हणायचं. हां तो पडणारच, त्याचा काय दोष नाही. तो कुणाच्याही पडेल, तो गाढवाच्या बी पडेल आणि माणसाच्या बी पडेल. मात्र मेलेल्या गाढवाला तो जिवंत करेल एवढी ताकद त्याच्यात येते. पण याच्यामध्ये कसं, हां चांगल्या माणसाला काय करण्याचा म्हणजे अज्ञानी करायचं काम हो करेल.
कोणता एखादा महाराज जाऊन जर उलटा सिद्धांत सांगायला लागला, पाया पडून घेणारा सांगायला लागले, माझ्यासारख्या एखाद्या महाराजानं जर उलटा सिद्धांत सांगितला आणि तो समजा 100 माणसं आहे की दोघा तिघांनी जरी ऐकला तर दोघा तिघांचं काय होईल, नुकसान होईल मोठं महाराज. म्हणून कीर्तन प्रवचन करणाऱ्यांनी फार मोठा अभ्यास करावा. कमी सांगू देत फार तर नाही सांगितलेलं ह्याला येऊ दे म्हणतात, पण सांगावं ते काय सांगावं, ते जे व्यवस्थित सांगावं, जे सत्य आहे ते सांगावं. कुठल्याही चिंतनाला किंवा सादर वर्णावी असं ते जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी स्त्रियाची, अशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचे. लक्षात घ्या, ही मर्यादा ठेवूनच कीर्तन करावे. आचारसंहिता कुणी पाळायला पाहिजे, कीर्तनकाराने पाळायला पाहिजे, म्हणजे आमच्यासारख्याने प्रवचनकाराने पाळायला पाहिजे. नाही तर ओढसोट त्याला अभंग येतात ना, चाल येतात, चला सांगा. हे मगाशी मी म्हणून गेलो ते न होता याचा कुठेतरी बंधन घालायला पाहिजे. तुम्ही आता बरेच जण कसे त्या संघटनेतने ह्याच्याने लोक तुम्ही आहात, तर ते कुठेतरी असं वाटायला पाहिजे की, आणि आम्ही सुद्धा सप्ते करणाऱ्या लोकांनी सुद्धा कुणाला सांगायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. आणि कुणाला ते मग आपोआप ग बसते घरात, आम्ही कुणाला बी सांगतोय आणि कुणाला बी घेतोय महाराज. पण लोकांच्या मतानं जर केलं तर तो संसार आहे महाराज, आणि संतांच्या मतानं केलं तर तो परमार्थ आहे. मग संतांनी आता हे त्यांनी प्रमाण सांगितलं, त्या प्रमाणानुसार तो आहे का नाही एवढं तरी आपल्याला कळेल का नाही. मग ते तेवढं करून करायलाच पाहिजे, आपण मांडायलाच पाहिजे, मांडायलाच पाहिजे. कुठेतरी त्याचा अभ्यास करणारे लोक असतात. मग काही वेळा चुका व्हायच्यात, काही चुका झाल्या तर निदान अभ्यास करतोय ना, त्याला आज नाही उद्या त्याचे गुरुजी सांगतील. म्हणजे अभ्यास करणारे लोक किंवा भावनेनं पंढरपूरला जाणारे सुद्धा लोक आहेत, त्यांना सांगावं. वारी घेतो आणि पंढरपूरची एकही वारी करीत नाही असे महाराज सुद्धा आहेत आमच्याकडे. तुम्हाला नाव सांगतो, हरिपाठ नसणारे सुद्धा आहेत. सांगायपुरतं मी बापू तुम्हाला सांगतो आता काय कीर्तन तुमची आम्ही खेळीमेळी गदारोळ आनंद. ते गेल्या वर्षी मी ह्याला गेलतो, तुम्हाला सांगितलं मी पाठात गाथा पारायणला, म्हणजे भंडाऱ्यावर गेलो. आणि भंडाऱ्यावर गेलो नाही, तिथं पारायण एक चालू होतं गेल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये, माऊली तुकोराम महाराजांच्या बीजानिमित्त ते कार्यक्रम होता. मग मी काय एकटा गेलतो, मग माझं मी वाचायला बसलो होतो. माझं मी लांब बसायचं वाचायचं. 3-4 दिवसाचं ते पारायण माझं होतं, त्यांचं 7 दिवसाचं होतं. मग तिथं संध्याकाळी तिथं व्यवस्था काय होती तर जेवणाची त्यांनी त्या सप्तवाल्यांनी व्यवस्था केली. मग मी काय म्हटलं आता वाचायला आलो तिथंच जेवायचं, कुठं खाली जाऊन जेवायचं आता, मग तिथंच मी जेवायचं. माझ्याजवळ एक मेंबर बसला होता, माझ्याजवळ बसला होता, तो अभ्यास करणारा होता. किती दिवसाचा अभ्यास बापू, किती दिवसाचा असेल अभ्यास, 8-10 दिवसाचा अभ्यास होता त्याचा. मग माझ्याजवळ बसला आणि म्हटला तुम्ही आता कीर्तन करणार आहे म्हटलं. किती दिवसाचा अभ्यास आहे, 15 दिवसा महिन्याचा अभ्यास करा आपण. म्हणून महिना, त्यानं अर्धा दिवस मला सांगितलं, मी अर्धा दिवस इथं येतोय, महिनाभर धोऱ्या महिनाभराचा त्याचा अभ्यास आहे. आणि तो म्हणते मग तू कसं काय सांगतोस एवढं काय. मी त्याला मी त्याला काय माझी ओळख किंवा काय सांगायचा प्रश्न आला नाही ना. मग तो म्हणाला आता मी आमच्या गुरुजीने असं सांगितलंय, त्याचा बी गुरुजी असतोय आमचाच गुरुजी असतोय असं काय नाही. तर त्याला बी शिकविणार आहे, त्यानं म्हणला असं लिहून दिलेलं आहे मला. आणि ते आता एक शिवाजी महाराजांची कथा घेणार आहे, आणि शिवाजी महाराजांची कथा घ्यायची आणि त्या कथेमध्ये तो अभंग असा बसवायचा. आणि किती दिवसात ते त्यावेळा ते मी विसरलो, 15 दिवसात काहीतरी ते कीर्तन पूर्ण करायचं, ते क्लिपा पाठ करायचे. आणि 15 दिवसात तो कीर्तन करणार. काय कोण मुक्त होणार सांगा. ह्याच्याकडेच काय नाही, आडात नाही, परत कसं येणार, कुठे येणार. असे कीर्तनकार आम्ही आता सांगायला लागलोय की आपण सांगताना कोण महाराज सांगायला पाहिजे, त्याच्याकडे काय किती वर्षाची सामुग्री आहे, योग्यता काय, म्हणजे त्याच्याकडे ते गुण आलेत काय याचा विचार करायला पाहिजे. समजा आचरण नसलं तरी निदान सांगायचं तर त्याला येतंय काय. आचरण करणं हा मोठा भाग आहे. मी तुकारामांचं मागाशी उदाहरण सांगितलं, आचरण करणारा हा बहुत दिल्ली दूर आहे, लक्षात घ्या, लांब आहे ते. पण निदान थोडं आचरणाला तो लागलेला आहे आणि त्याला काहीतरी परोक्ष ज्ञान तरी झालेलं आहे. कारण समाजाला परोक्ष ज्ञान तरी सांगायला यायला पाहिजे. मग परोक्ष ज्ञानानं तो झालाय काय. आणि मग वास्तविक मुक्त झालेल्यांचीच कीर्तनं ठेवायला पाहिजेत. पण मिळतील कुठं आपल्याला असं जर वाटत असेल तर मग सांगावलं मी, पर्याय सांगावलं असं आपण आम्ही करायला पाहिजे. आणि तर काय होईल, असे लोक कुठं असतील तर ते असे लोक कुठे आहेत ते तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणामध्येच सांगितलेलं आहे. हरी साठविला हरी साठविला हृदय मंदिरे
देवाला साठवावा लागतो. आम्ही सुद्धा धान्य साठवतो महाराज. हां, आताही म्हणजे आताही त्याचा भोग आहे आणि नंतरही आहे, साठवून ठेवतो ना, पुढे त्याचा उपयोग व्हावा. तर इथं त्याचा अर्थ असा आहे, म्हणजे संसारातली साठवण आहे आणि ही परमार्थातली साठवण आहे. परमार्थातली साठवण ही देवाचीच आहे. देव एकदा साठवला की तो परत माघारी येत नाही, असं तो उदाहरण आहे. एकदा देवाला अंतःकरणामध्ये घेतला तर तो जात नाही. लक्षात घ्या. आता तो साठवायचा आहे, साठवता येतो का असं जर विचार केला तर देव नाही कुठं असं म्हणशीला. देव सर्वत्र आहे. देव जर सर्वत्र आहे मग तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे का नाही? तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. देवळात देव आहे का नाही? देवळाच्या बाहेर आत हरी, बाहेर हरीने घरी, असं त्याचं स्वरूप आहे. मग सगळीकडे देव असताना मग महाराज साठेवेला हरी का म्हणतात? तर साठेवेला हरी म्हणजे त्याची प्रचिती येणं. देव सर्वत्र आहे. तू विचार केला तर दृष्टीसृष्टीवादाने विचार कर आणि सृष्टीदृष्टीवादाने विचार कर. थोडक्यात सांगतो, तुम्हाला झालेलं आहे सगळे. तर सृष्टीदृष्टीने विचार केला तर जिकडे बघेल तिकडे जगच दिसतं, जिकडे पाहिजे तिकडे जग दिसतं. आणि दृष्टीसृष्टीने विचार केला तर त्यामध्ये दोन प्रकार आहेत. दृष्टीसृष्टीमध्ये आहे ते जग दिसणं, दृष्टीसृष्टी. तसंच म्हणजे बघणाऱ्याची दृष्टी जर जगरूपच झाली तर त्याला दृष्टीसृष्टीसुद्धा वाद म्हणतात. पण आहे तसा साप बघतो, दोरी न बघता साप बघतो, दृष्टीसृष्टीचा वाद आहे. पण आता माझ्या मनामध्ये ही सर्प नसून दोरी आहे असं जर ते बघणाऱ्याच्या दृष्टीत झालं तर त्या अधिष्ठानाचं ज्ञान होतं, अधिष्ठान ज्ञान. तसं दृष्टीसृष्टी म्हणजे जशी माझी दृष्टी आहे तशी सृष्टी बघणे, त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. म्हणजे जिकडं पाहावं तिकडे काय होणं, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद अशी स्थिती होणं, यालाच का म्हणतात दृष्टीसृष्टीवाद. आणि असं करावं लागतं, म्हणजे अशी प्रचिती यावं लागते. अशी प्रचिती कुणाला येते? अशी प्रचिती कुणाला येते? ज्यानं तो देवाचं परोक्ष ज्ञान घेतलेलं आहे आणि अप्रोक्ष अनुभूती आलेली आहे. लक्षात घ्या. ज्याची अप्रोक्ष अनुभूती आली त्यालाच काय दिसतं? जग सगळीकडे बघेल तिकडे देव दिसतो. विश्वदेव सत्यत्व अशी त्याची भावना होती. जिकडं पाहावं तिकडं सर्वमय गोविंद अशी त्याची स्थिती होते. आणि आमचं कसं होतं, किंवा जिकडं तो पाहतो, जिकडं पाहतो तिकडं ते झाड न दिसता काय दिसतं? त्याला देव दिसतं. म्हणजे सर्प न दिसता जसं दोरी दिसते. आम्हाला मात्र देवळात जरी गेलो तरी देव न दिसता काय दिसतंय? संसारच दिसतो. संसार दिसतो आम्हाला संसार दिसतो, त्यांना मात्र काय दिसतं? देव दिसतो. आणि देव दिसणारे असे जे कोण आहेत त्यांना संत म्हणतात. आणि त्याने आपल्या हृदयामध्ये देव साठवलेला आहे. हृदयामध्येच का साठवला आहे? तर देवाचं राहण्याचं ठिकाण हृदयच आहे. तसा विचार केला तर, जसा जर विचार केला तर विशेष भावानं आणि सामान्य भावानं, विशेष भाव आणि सामान्य भाव सगळे मी आता सांगणार नाही, काय वेळ तसाच आहे. सामान्य भावाने आणि विशेष भावानं जर विचार केला तर जसं राजसत्ता सगळ्या त्या राज्याबरोबर असते. राजसत्ता जेवढं राज्य आहे तेवढं तिथंपर्यंत त्याची सत्ता असते राज्याची. पण अर्ज जर द्यायला लागला तर राजाला कुठं जायला लागतं? राजधानीत जायला लागतं. तसं सगळीकडे जरी आमच्या देहामध्ये सर्वत्र जरी देव असला किंवा साठवण्याचं ठिकाण कुठलं आहे त्याचं, तर हृदय त्याचं साठवण्याचं ठिकाण आहे. जे हृदयाचं ठिकाण आहे ते त्याचं साठवण्याचं ठिकाण आहे. आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैसवो पाऊले श्री गुरूंची. म्हणजे तो हृदयामध्ये राहतो. आणि हृदयामध्ये राहतो याचा अर्थ ते वृत्ती व्याप्तीचा विषय आहे. शास्त्र घेतल्याशिवाय सुटतच नाही महाराज. अभंग कोणताही अभंग आहे महाराजांचा. आम्ही म्हणतो की शास्त्राला उगाच नाव ठेवतो. ते द्राक्ष काय म्हणतात ते, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तसं आहे ते. शास्त्र ज्याला कळत नाही किंवा जिकडं अभ्यासच केला नाही ते म्हणते आम्हाला शास्त्र नको. पण शास्त्र नको हे कुणी तयार केले? शास्त्र. आणि शास्त्रावरच आधारित तुकोबांची गाथा आहे. शास्त्रावर आधारित ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे. आणि शास्त्राच्या आधारावर एकनाथांची भागवत आहे. तिन्ही ग्रंथ आपल्याला मान्य आहेत ना. आणि त्यामुळं शास्त्राशिवाय त्यात आहे काय सांगा? की कुठलाही अभंग सांगा. आत्ता तुम्ही मला सांगा की आत्ताच्या आता त्याचं मी उत्तर सांगतो की कोणत्या अभंगातून कोणतं शास्त्र आहे ते आम्ही हुडकलेलं नाही हो. जर ते हुडकलं आणि त्याचा जर मार्ग लावला तर म्हणजे चिंतन पाहिजे त्याला. जर चिंतन असेल तर ते, नाही तर कुठेही असं नाही आहे काय नाही ज्या ओळीमध्ये शास्त्र नाही. प्रत्येक ओळीमध्ये शास्त्र भरलेलं आहे महाराज. मग ते शास्त्र कसं आहे आपण हुडकलं पाहिजे. मात्र ते आम्हाला काम लावलेलं आहे. आणि ते काम आम्ही केलं तरच काय होईल?
तरच होईल देव भेटेल आणि देव ते साठवण्याचं ठिकाण होईल. तर त्या देवाला जर हुडकायचा असला किंवा देवाला आपलेसा करायचा झाला किंवा देव आपण व्हायचं झालं तर तो वृत्तीव्याप्तीचा विषय आहे, फलव्याप्तीचा नाही. म्हणजे अंतःकरणाची वृत्ती आम्ही किती जरी बाहेर काढली आणि देव बघायला गेलो तर आपल्याला देव भेटणारच नाही. देवाची ना आपली भेट होणारच नाही. कारण देव म्हणून व्यर्थ काय हिंडसी निज देव निनीची मुळीचा कोण. हां, आज आपलं काय केलं का आपण बाहेर गेलो, अष्टविनायक बघितलं, देव लांबच. हां, त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग आहे बघायला गेलो, दर्शन घ्यायला गेलो तर देव लांब आणि आपण लावून. तर देव म्हणून जर हुंड्याला गेलास तर तो तुझा जोपर्यंत तुला मुळीचा देव भेटत नाही, म्हणजे अंतःकरणातला देव जोपर्यंत जागृत होत नाही, म्हणजे अंतःकरणातल्या देवाची जोपर्यंत प्रचिती येत नाही तोपर्यंत तुला बाहेरचा देव कळणार नाही. आणि म्हणून ते वृत्ती काय कर, ते माझी हरी वृत्ती राहो, ते माझी हरी वृत्ती राहो, ते माझी हरी. ते अंतःकरणाचे जे 4 भाग आहेत, 4 भाग म्हणण्यापेक्षा त्याला अंतःकरण चतुष्टय म्हटलं जातं. म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, म्हणजे सूक्ष्म शरीरानंच देवाची प्रचिती येते. लक्षात घ्या, या स्थूल शरीराने किती जरी आपण राबलो आणि जर सूक्ष्म शरीर नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. झाला उपयोग तर ते होईल, नाही असं नाही. कारण प्रत्येक कार्याला काय असतं, फल असतं, ते थोडं फल प्राप्त होईल. हां, म्हणजे इथं जर देह आम्ही कायम सप्त्यामध्ये ठेवला, मन नसताना, बुद्धी नसताना, चित्त नसताना असं जरी असलं तरी कायम सप्त्यामध्ये, कायम देवाच्या सान्निध्यामध्ये, कायम संतांच्या संगतीमध्ये राहिला तरी त्याचा उपयोग होईल. असं कोणतरी ते माझ्या अंगावर घालशीला, हां, पाप होण्याचं थांबेल. बरोबर, म्हणजे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना होईल, हे पाप कर्म थांबेल. असू दे, मग असं तिथं जायला पाहिजे. पण आपल्याला जर देव भेटायचा असेल तर अंतःकरणच शुद्ध व्हायला पाहिजे. आणि अंतःकरण शुद्ध व्हायसाठी अंतःकरणाची वृत्ती बाहेर न घालता आत घालायला पाहिजे. कारण देव आत आहे आणि तो आत शोधायला पाहिजे. आत शोधताना देव कुठं आहे, मग अंतःकरणामध्ये आहे का देव? मनमध्येच देव. मन बुद्धी चित्त अहंकार, म्हणजे मनानं काय करायला, संकल्प विकल्प देवाचाच करायला पाहिजे, चित्तानं त्याचंच चिंतन करायला पाहिजे, बुद्धीनं त्याचाच निश्चय करायला पाहिजे. आणि म्हणजे चित्तचे म्हणजे अहंकार म्हणजे मी म्हणजे कोण आहे, तर मी देह नसून मी कोण आहे, देह नव्हे मी हे सरे उरला रे विठ्ठल. अशी स्थिती त्याची झाली तर मग काय आहे की वृत्तीनं देव कळेल. म्हणजे वृत्ती तिथं झाली तर वृत्ती काय होते, वृत्तून निघून जाते. लक्षात घ्या, वृत्ती ही निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेतेच्या तेथे. अशी स्थिती होईल. कधी म्हणजे तीच वृत्ती काय व्हायला पाहिजे, देवमय. म्हणजे मनच देवमय व्हायला पाहिजे, बुद्धी देवमय व्हायला पाहिजे, चित्त देवमय व्हायला पाहिजे आणि अहंकार सुद्धा देवमय पाहिजे. याचा अर्थ जीवच काय व्हायला पाहिजे, देव व्हायला पाहिजे. म्हणजे जीवपणाचे नेत्राचे यावया आपुल्या दसे, शिव ही मुहूर्त पुसे जया जोसे आते. तसंच परमार्थ करणे म्हणजे जीवाला घालवणे. कसं, पाग्याचा उदय ते हे जोडे येथून या मरणा वाचून. कुठलं मरण आहे, या स्थूल देहाचं मरण नाही तर सूक्ष्म देहाचं मरण आहे. म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकाराचं मरण आहे. आणि मनबुद्धी चित्त अहंकार एकदाच मरतं आणि स्थूल देह मात्र परत मरतो आणि जन्माला येतो. हा देह मरतो, जन्माला येतो, देह मरतो परत. कुठला, हा स्थूल देह. आणि या स्थूल देहामध्ये असणारं जे सूक्ष्म शरीर आहे ते सूक्ष्म शरीर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतं. मग तिथं त्याचा आपला व्यापार करतं, तिथं ते भोगीत बसतं. मग सुख असेल किंवा दुःख असेल, तिथून पुढं काय होतं, ते स्थूल देह गेला की ते स्थूल देह शोधित असतं. कशासाठी शोधतं, आपण केलेलं जे मनुष्य देहामध्ये झालेलं जे पाप आहे या मनुष्य देहामध्ये झालेलं जे पुण्य आहे, त्या पाप पुण्य भोगायसाठी ते सूक्ष्म शरीर दुसरं शरीर शोधित असतं. आणि त्याला ते शरीर गावलं की ते त्या प्रारब्धानुसार ते भोगतं. आणि भोगत असताना म्हणजे आम्हाला जे आता जे भोग आहेत ते भोग पूर्वीचे आहेत. लक्षात घ्या, आताचे भोग, आमचा इथं बारडवाडीमध्ये जन्म झाला, चक्रेश्वरवाडीमध्ये जन्म झाला, हे पूर्वीच्या भोगानुसार त्या संबंधानुसार, तुमच्या आमच्या संबंधानुसार ते झालेलं आहे. त्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यामध्ये बदल करायचा कोणीही प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. आणि तो मूर्खपणा काढून टाकून इथं जरी आम्हाला जन्म मिळाला तरीसुद्धा काय करायला पाहिजे, देवाचं नामस्मरण करायला पाहिजे, देवाचं चिंतन करणं हे तुमच्या आमचं कार्य आहे असं म्हटलेलं आहे. मग जी अंतःकरणाची वृत्ती आत जायची, मग ती वृत्ती काय करते, वृत्ती अज्ञानाचं जे आवरण आहे ते दूर करते.
ते थोडंसं राहिलं तेवढं सांगतो. अज्ञानाचं आवरण दूर करणं. कुणावर आवरण आहे ते? तर ते ब्रह्मावरचं आवरण आहे, म्हणजे आत्म्यावर आवरण आहे. आत्मासुद्धा दोन प्रकारचा लक्षणानं सांगितलं जातं, वास्तविक एकच आहे. कसा? तो निरावरण स्वरूपाचा आहे. आणि निरावरण स्वरूपाच्या आत्म्याचं कसं आहे ते निरावरण स्वरूपाचा जो आत्मा आहे त्याचं बाद लक्षण नाही, तर कसं मुख्य समाधानीकरणानं ते काय होतं? ऐक्य होतं. पण मुख्य समाधानीकरण आपल्याकडं नाही आहे, ते म्हणजे ते कसं नंतरचा भाग आहे. आपल्याला बाद समाधानीकरण शिकायला पाहिजे. बाद समाधानीकरण म्हणजे आपल्यामध्ये असणारी जी वृत्ती आहे, आपल्यामध्ये असणारं जे अंतःकरण आहे, किंवा आपल्यामध्ये असणारा जो जीवभाव आहे, तो जीवभावाचा बाद करायचा आहे. आणि मीच देव आहे अशा आत्मत्वाने काय करायचं? उठायचं. आणि आत्मत्वानं उठायचं म्हणजेच साठविला हरी, साठविला हरी. आता त्याला साठवल्यानंतर मग तो देहच देव होतो. लक्षात घ्या. देह जर देव झाला तर मग दिसणारं सगळं जगत त्याला देवरूप दिसतं. आणि त्यामुळं काय होतं? परिणाम काय होतो? तर पाठीमागचं भोगात घेतलेलं प्रारब्ध तेवढं शिल्लक असतं. पाठीमागचं संचित पाक जोडून गेलेलं असतं. आणि त्या देव ज्यानं साठवलेला आहे त्याच्या हातून कुठल्याही म्हणजे कुठलंही कर्म होत नाही, याचा अर्थ क्रियमान होत नाही. आणि क्रियमान न झाल्यामुळं पुढं काय होत नाही, तर संचिता साठत नाही, म्हणजे तिथं बंद झालं, खंडित झालं. जन्ममरणच खंडित होतं. आणि जन्ममरण खंडित म्हणजे ते प्रारब्ध शिल्लक राहतं. आणि प्रारब्ध वशामध्ये तो जसं प्रारब्ध असेल तर तो भोगत असतो. आणि त्या प्रारब्धानुसार त्याला त्या ठिकाणचं जे आयुष्य, उर्वरित आयुष्य आहेत ते आयुष्य तो भोगत असतो. आणि ते भोगत असताना, आयुष्य भोगत असतानाच त्याची जी कार्य आहे तो कार्य मात्र काय करतो? संत मात्र कार्य करतात, ज्ञानी मात्र काय कार्य करत नाही. ते आपल्या महिमेमध्ये गूढ झालेले असतात. आणि संत कार्य काय करतात? तर बुडत हे जण न देखवे डळा, येतो कळवळा, जगाच्या कल्याणा विभूती देह कष्टभीती परोपकार्य. म्हणून ते तुमच्या आमच्यामध्ये येतात आणि तुमच्या आमच्यामध्ये येऊन काय करतात? लोकांना शिकवतात आणि काय करतात? लोकांना आपल्या मार्गाला लावतात. असं का म्हणशीला? तर ते महाराजांनी एके ठिकाणी स्वभाव दोष सांगितला आणि तो स्वभाव मला झालेला. आधी होता वाग्या त्याचा झाला पाग्या, मुळे येळकोट जाईना मूळ स्वभाव जाईना, है ना. आधी होती राजा, आधी होती राणी, तिची केली पटरणी. बरोबर आहे. आधी होती राणी, तिची केली पटरणी, तिचे आधी होती दासी. माफ करा, बरोबर आहे. आधी होती दासी, ती केली, तिचे हिंदने राहीना मूळ स्वभाव जाईना. मला सांगायचं आहे शेवटचं चरण, तिकडे लक्ष आहे माझं. काय आहे? आधी होता संत संग, पुढचं काय असं मधलं असू दे. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग. म्हणजे संत संघानं आणि पांडुरंग झाला. आता त्याला भजन करायची गरज आहे का? नाही. पण त्याचे भजन राहीना का? मूळ स्वभाव जाईना. तो स्वभाव त्यांचा आहे. आणि त्यांचा स्वभाव असल्यामुळे ते आमच्यामध्ये येतात आणि आम्हाला कल्याणकारक ठरतात. आणि म्हणून ते झाल्यामुळं महाराज म्हणतात ती स्थिती मला प्राप्त झालेली आहे. म्हणजे मी देव झालेलो आहे, त्याला मी हृदयामध्ये साठवलेलं आहे. आणि हृदयात साठवल्यामुळे जो परिणाम काय झाला, तर आता मला जन्म जन्माला आलेल्याचं सार्थक एरजार म्हणजे आलेल्याचं काम झालं. आता आलेल्याचं काम झालं तर पूर्ण झालं. आता मात्र काय नाही, काम नाही झालो पायी रिकामा. आता काय काम करण्याची गरज नाही आहे. काय तर मी रिकामा झालो, म्हणजे माझी जी इच्छा होती, माझ्या अंगी जे असणारे दोष होते ते सगळे दोष निघून गेले. आलेलं इथं काम झालं. जन्म मरणाचा फेरा चुकून गेला. जन्म मरण चुकून गेलं.
आणि मी आता कसा राहिलेलो आहे, सदा खणखणीत राहिलेलो आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली हृदय झाला सफळ व्यापार. हरी आला होता मग कैची भय चिंता, त्याची सरली हृदय झाला सफळ व्यापार. हित प्रामुख्याने एकच गोष्ट आहे की अंतःकरणाची वृत्ती बाहेर न घालता, जर अंतःकरणाची वृत्ती आत घातली आणि जर आवरण रूप, ज्याचं आवरण कुठलं आहे, आवरण बाहेरच्या ह्याच्यामध्ये, बाहेरच्या वस्तूमध्ये अंधकाराचं आवरण असतं, अज्ञानाचं आवरण असतं. आत हृदयामध्ये असणारा देव त्याच्यामध्ये आवरण आहे. कोणतं आवरण आहे तर ते अज्ञानाचं आवरण आहे, म्हणजे आपलं अज्ञान आहे. मग ते अज्ञानाचं आवरण दूर करायचं काम वृत्ती करते, म्हणून वृत्तीव्याप्तीचा विषय म्हटलं. मग वृत्तीनंच ते बाजूला सारखं जातं, नाहीतर ते कशानेही बाजूला जात नाही. म्हणून त्याची जी वृत्ती काय करायची, आत गाठली की ती जाते आणि एक काम करते महत्त्वाचं, कारण ती लय चांगले आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे आपल्याला परमार्थासाठी फार उपयोगी आहेत महाराज. कारण ते काय करतात, ते अज्ञानाचं आवरण दूर करायसाठी वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. मग ती वृत्तीव्याप्ती असल्यामुळं त्याच्यावरचं जे आवरण आहे ते आवरण दूर करायचं काम कोण करतं तर ती वृत्ती करते. आणि ते आवरण एकदा दूर केलं की काय, देव असा आहे तसा येतात. जसं शेवळ बाजूला काढलं तर पाणी जसं आयतं आहे, ढग बाजूला गेलं तर आकाश आयतं आहे. बाहेर म्हणजे देव निर्माण करायचा आम्ही काय प्रयत्न करायचा नाही आहे, कारण देव आहेच तसा आहे. फक्त त्याच्यावरती आलेलं जे आवरण आहे ते आवरण घालवलं म्हणजे अज्ञान आहे, म्हणजे आपली भ्रांती आहे, म्हणजे आपला अध्यास आहे. तो एकदा अध्यास दूर झाला आणि ते करायचं काम एक वृत्तीच करते, म्हणून त्याला वृत्तीव्याप्ती म्हणतात. आणि फलव्याप्ती म्हणजे काय तर फलव्याप्ती म्हणजे आपल्यामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे, कुठं आत्म्याचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणामध्ये पडलेलं आहे, आणि अंतःकरणामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला आभास म्हणतात. ते आभास असतं, ते त्या आभासाला फल म्हटलं जातं, आभासाला फल म्हटलं जातं. आता हे आभास हा कुणाचा आहे, आभास चैतन्याचा आहे. आणि चैतन्याचा आभास असल्यामुळं त्याच्या चैतन्याचं जे गुण आहे ते आभासामध्ये आहेत, चैतन्याचे गुण आहे ते आभासामध्ये आहेत. आता चैतन्याला गुण धरावे लागतात. का धरावे लागतात, थोडक्यात जसं चैतन्य आहे तसं आभास तसा आहे. चैतन्य कसं आहे त्याची लक्षणं करायला पाहिजे ना. देव सत्य आहे, निषेध मुखानं का असना, देव सत आहे. नाही तुम्ही समजावून घ्या, जेवायचं राहू दे. देव सत्य आहे, देव चित आहे, देव आनंद रूप आहे. ते गुण आहेत का काही देवाचं? मग देव सत्य नाही काय, मग नाही देव. मग कधी हे करणार, ज्या वेळा ते सच्चित आनंद रूपाचा आम्ही ज्यावेळा लक्ष घालू त्यावेळा काय होईल की असं त्याच्या व्यावृत्ती सत म्हणा आलोच होती. जडाची या समाप्ती चिद अशी बोल, कधी म्हणायला पाहिजे ना. कोणतरी नाव ठेवायला पाहिजे. वास्तविक नाम रूप संबंध जाती क्रिया हा आकाराशीच वस्तूशी नाही. वस्तूला कुठं नाम रूप आहे, मग त्याला कुठं गुण आहे, गुणातीत असणारा तो आहे. पण गुणातीत जरी असला तरी आम्हाला व्यवहार करायचा आहे आणि ते परमार्थाचा करार आहे. आणि म्हणून देव आणि देवाचं नाव हे सत्यच आहे. तर ते नाम आहे आणि देवाचं नाम आणि देव सत्य आहे. सत्य तू आणि दावेला आणि खरे सत्य साच खरे. नाही ते तुम्हाला समजलंय ना. सांगायला पाहिजे, सांगणं गरजेचं आहे ना. आता ते त्या दिवशी चर्चा झाली म्हणून. आता नामनामीचा जरी अभेद असला तरी ते खरं कसं, वास्तविक नाव घेतलं तर नाव कसं आहे, सत्य आहे का असत्य आहे? नाव असत्यातलंच आहे. नाव कुणाचं आहे, मायेचंच आहे. नाव हे मायेचंच कार्य आहे. पण नाव मायेचं कार्य आहे, मग मायेच्या कार्यानं आम्ही मुक्त कसं होणार? देवाला विठ्ठल विठ्ठल म्हणून किंवा रामकृष्ण हरी म्हणून मुक्त होतात ना. ऐशी साक्ष असं आहे ना. मग ऐशी साक्ष भोवतांचे, मग ते का तर ते जे नाम आहे ते नाम कुणाचं आहे, विठ्ठलाचं आहे, देवाचं आहे. आणि नामनामीचा अभेद आहे. आणि नामनामीचा अभेद असल्यामुळं त्या अभेदापेक्षा सुद्धा तिथं दुसरं वर्णन आहे की त्याचा अभेद आहे. आणि अभेद असताना सुद्धा ते जे नाम आहे ते त्या देवाच्या अधिष्ठानावरच आहे. अधिष्ठान कोणाचं आहे? आणि देवाचं अधिष्ठान नाही, नाम हे त्याला अधिष्ठान आहे. आणि त्यामुळे ते दोघांचा एक संबंध असल्यामुळे ते नाम सत्य आहे. आणि ते नाम सत्य असल्यामुळे त्या देवाच्या नावानं आम्ही मुक्त होऊ शकतो, असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून काय केलं, त्याला नाव गोष्ट ठेवायला पाहिजे. आणि ठेवायला पाहिजे म्हणून नावारूपाला आला नावारूपा. आणि म्हणून त्याला लक्षणा दिली मी.
जरी दिली असली तरी ती खोडून निघते. खोडून एक बिंबी काढली. कशी काढली की असं त्याच्या व्यावृत्ती सत. असत म्हणता येत नाही म्हणून सत म्हणा, म्हणून तो सत आहे. तसं त्याचं ते जे आभास आहे तो आभास कसा आहे त्याच्यासारखा आहे. त्यासारखा म्हणूया, कशाला त्याला नाव ठेवायला. त्याच्यासारखा तो आहे आणि त्याच्यासारखा तो असल्यामुळं तो जर गेला, समजा दिवा आहे आणि दिवा जर दिव्याच्या ठिकाणी जायची गरज आहे. अंधार कोठडीमध्ये एक मडका आहे, त्या मडक्यामध्ये एक वस्तू ठेवलेली आहे. कसली म्हणजे दिवा ठेवलेला आहे आणि दुसऱ्या अंधार कोठडीमध्ये एक मडका आहे आणि त्या मडक्याच्या खाली काय ठेवलेला आहे, एक ह्याची वस्तू ठेवलेली आहे, काय दगड ठेवलेला आहे. तर ते दगड मडकं फोडल्यानंतर दगड हुडकायला दुसऱ्या दिव्याची गरज आहे. हां, पण ज्या मडक्याच्या खाली दिवा ठेवला आहे त्या दिव्याला हुडकायला मडकं फोडल्यानंतर परत दुसऱ्या दिव्याची गरज आहे का नाही. म्हणून देव कसा आहे, वृत्ती व्याप्तीचा विषय आहे, देव फल व्याप्तीचा विषय नाही. नाही कळाल तर आमच्या पाठामध्ये या. हां, पुढं तुका म्हणे हां ससंवेद आहे. पुढं काय म्हटलं, तुका म्हणे हरी काही उरवणे हरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली